श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि मार्गदर्शन। हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी आहे खास संदेश। पुढील 8 मिनिटे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमवू शकता। स्वामी म्हणत आहे, माझ्या बाळा, आज तुझ्याशी बोलू इच्छितो। आज मला तुला खूप काही सांगायचे आहे। मला तुझा वेळ हवा आहे, म्हणून माझ्या मुला आज थोडा वेळ काढ। मला तुझ्याशी बोलण्याची गरज आहे, जेणेकरून मी तुला जे काही देऊ इच्छितो ते मी तुला देऊ शकेन। या वेळेचा संदेश तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे। उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्यात अनेक बदल दिसतील, जे आज मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे। आज तुम्हाला माझ्याकडून त्या सर्व गोष्टी स्वीकारायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला संदेशाद्वारे देऊ इच्छितो। जर तुम्ही यात यशस्वी झाला तर तुम्हाला आज रात्री माझे स्वप्न नक्कीच दिसेल। तुमचाही माझ्यावर विश्वास असेल तर माझा हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला पहिले पाऊल सांगणार आहे, जे घेतल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळतील। तुम्हाला तुमच्या आयुष्यात सहज वाटू लागेल, जे तुमच्यासाठी यावेळी खूप कठीण आहे, अवघड वाटत आहे आणि आज तू माझ्याशी बोललास तर ते शक्य आहे। माझ्याशी बोला, मी आजूबाजूला आहे, माझ्याकडे काळजीपूर्वक पहा। तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय, माझं स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। तुमच्या जीवनात ज्या संपत्तीची तुम्हाला इच्छा आहे ती आज तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण तुम्हाला हे देखील माहीत आहे की ज्याच्यावर स्वामीचा आशीर्वाद आहे त्याच्याकडे धन, सुख आणि सर्व काही कायमस्वरूपी राहते। आज मी तुला माझ्या हेतूने निवडले आहे, जे तुझ्या आयुष्यात नेहमी चांगुलपणाकडे घेऊन जाईल। आज मला निराश करून परत जाऊ नकोस। मी मोठ्या आशेने तुझ्याशी बोलायला आलो आहे आणि मला विश्वास आहे की तू आज माझ्याशी नक्की बोलशील। मला तुमच्याशी फक्त या मेसेजद्वारेच बोलायचे आहे, त्यामुळे आता माझे बोलणे मध्ये सोडू नका आणि हा संदेश ऐकताना तुमचे दोन्ही डोळे बंद करा आणि माझ्यावर लक्ष केंद्रित करा। मी तुम्हाला नक्कीच दिसेल। तुला असे का वाटते की तू संकटात आहेस? मग माझ्या परमेश्वराला माहीत नाही? माझ्या मुला, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे। मला माहीत हेही आहे की तू यावेळी खूप त्रासात आहे, परंतु प्रत्येक समस्येचे निराकरण आहे। म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगतो, जे तुम्हाला सर्व समस्यामधून बाहेर काढण्यासाठी करावे लागतील आणि या उपायाने तुम्ही बाहेर पडू शकता। जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका। आयुष्य खूप मोठे आहे, पण तुमची जी कृती तुम्ही करत आहात ती खूप छोटी आहे। तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्हाला तुमची कृतीही मोठ्या कराव्या लागतील। तुमचे जीवन पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते काम करण्याचा विचार करत आहात तुमच्यावर अवलंबून आहे। माझ्या मुलांनो, त्या सर्व गोष्टी तुमच्या मनात आहे, ज्या तुम्ही इच्छित असल्यास पूर्ण करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला समजून घ्यावं लागेल। जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला या जगात काही समजू शकत नाही। अगदी लहान गोष्टीही तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण प्रत्येक छोट्या गोष्टीपासून सुरुवात होते। माझ्या मुला, आज तुझे एक छोटेसे पाऊल तुला यशाच्या दिशेने नेऊ शकते, म्हणून तुझे पहिले पाऊल त्या दिशेने टाक जिथे फक्त यश आहे। तुझे यश तुला तुझी खरी ओळख करून देते। मला माहीत आहे की तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात त्यातून बाहेर पडणे कठीण आहे,
परंतु तुमच्या आयुष्यात एक समस्या संपली की लगेच दुसरी समस्या सुरू होते। पण तुमच्या आयुष्यात सुरू असलेले हे चक्र संपवणे आवश्यक आहे, कारण जीवनाचा मार्ग निश्चित कठीण आहे, परंतु त्यावर चालणाऱ्या व्यक्तीने आपले मन स्थिर ठेवून पुढे काम करत राहिल्यास एक क्षण असा येतो की या सर्व परिस्थितीमुळे व्यक्ती अधिक मजबूत होतो। सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा। माझ्या मुला, मी देव आहे। तुझे प्रत्येक कार्य यशस्वी करणे हे माझे काम आहे, परंतु तुझे काम चांगले करणे हे तुझे कर्तव्य आहे। सुख दुःख येत राहतील, पण जर तुम्ही तुमचे जीवन सुख दुःखाच्या चक्रात स्थिर केले तर त्यावेळी तुम्ही काही करू शकणार नाही। माझ्या मुला, तुझ्या आयुष्यातील दुःख तुला खूप काही शिकवते आणि तुझ्या आयुष्यातील आनंद तुला चुकीच्या कृतीकडे जाण्यापासून थांबवते। दुःख फक्त तुला दुखवतो आणि आनंद तुला शांती देतो। म्हणून तुझ्या आयुष्यात नेहमी दुःख किंवा आनंद ठेवा, स्वतःला शिस्तबद्ध बनवू नका। जेव्हा हे घडते माझ्या मुला, जीवनात गतिमान असणे आवश्यक आहे। एका गोष्टीची विशेष काळजी घ्या, तुमची वेळ निश्चित आहे, कारण तुम्हाला हे मानवी जीवन एक ठराविक वेळेसाठी मिळाले आहे। या दिलेल्या वेळेत जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनातील ती सर्व सत्य कृत्ये केली ज्यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, तर माझ्या बाळा, तुम्ही तुमच्या जीवनाचा योग्य वापर करून या मानवी देहातून आनंद मिळवू शकता। जर तुम्ही तुमचा वेळ असा वाया घालवला तर तुमचा आयुष्य कायमचे वाया जाईल। आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कसे जीवन हवे आहे। तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुझं आयुष्य नेहमी चांगले होते, पण तुझ्या चुकीच्या कृतीमुळे तू तुझ्या आयुष्यात दुःखाकडे वळला आहेस। म्हणून आता काळजी करू नकोस, कारण मी तुला यशाचा मार्ग सांगितला आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मुला, आता तुला तुझ्या आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज नाही, तर पुढे चालत राहा, कारण फक्त तुझी चाललेली पावलेच तुझे जीवन बदलण्यास मदत करतील। जर कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या बोलण्यास बळी पडू नका। आता तुम्हाला फक्त स्वतःचा विचार करून पुढे जायचं आहे। तुमचे सर्व आनंद आणि हास्य आता तुमच्या जीवनात स्वागत करत आहे, त्याचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। बोला अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।